आमची जमीन आम्हीच कसणार, शिंदखेडा साखर कारखान्याच्या जमिनीवर शेतकऱ्यांचा थेट ताबा। 55 कोटींची जमीन 10 कोटींना, संतप्त शेतकऱ्यांचा साखर कारखान्यावर कब्जा। जमीन हक्काची नाही कुणाच्या बापाची, आमची जमीन हक्काची नाही कुणाच्या बापाची। आमचं आंदोलन असं सुरू राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं सुरू राहणार। शिंदखेडा सहकारी साखर कारखान्यासाठी दिलेली जमीन खासगी कंपनीला विकली जात असल्याच्या आरोपांमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। रहीमपुरे, जोगशेलू आणि विरकुले येथील सुमारे 100 ते 150 शेतकऱ्यांनी एकत्रित येत तब्बल 300 एकर जमीन पुन्हा ताब्यात घेतली असून त्या ठिकाणी प्रत्यक्ष नांगरणी सुरू केली आहे। 1990च्या दशकात विकास, रोजगार आणि उद्योगांच्या आशेने शेतकऱ्यांनी अवघ्या 7 ते 9 हजार रुपये प्रति एकर दराने आपली जमीन कारखान्यासाठी दिली होती। मात्र कारखाना केवळ एकच हंगाम चालल्यानंतर बंद पडला आणि प्रकल्प पूर्णपणे ठप्प झाला। दरम्यान सुमारे 55 कोटी रुपयांचा प्रकल्प आणि जमीन सिटसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला केवळ 10 कोटींना विकल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आलाय। जमीन आम्ही विकासासाठी दिली, विक्रीसाठी आमच्याशी अन्याय झाला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, धुळे। माझे नाव गुलाबराव संभाजी पाटील व आम्ही सगळे शेतकरी या 11 तारखेपासून या ठिकाणी साखर कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलनासाठी आम्ही बसलेलो आहोत की 1991 मध्ये शासनाला आम्ही 7,000 रुपये एकर आणि 9,000 रुपये एकर प्रमाणे जमीन दिलेली आहे। ती शासनाने जर कधी सरकारी भावाप्रमाणे जमीन घेतली असेल तर ती जमीन आम्हाला आजच्या सरकारी भावाप्रमाणे जो असेल त्या भावाप्रमाणे पैसे घेऊन आम्हा शेतकऱ्यांना ती जमीन परत मिळावी अशी आमची मागणी आहे। जर आम्हाला जमीन परत देत नसाल तर आमची दुसरी मागणी असं आहे की 30 वर्षापासून साखर कारखाना बंद पडलेला आहे आणि ते 30 वर्ष साखर कारखान्याचं बंद पडल्यामुळे आजचा महागाईचा हिशोब करून आजचा जो पगार असेल त्या पगाराप्रमाणे 30 वर्षाचा आम्हाला पगार मिळावा किंवा आपल्या शासनाच्या विविध खात्यांमध्ये शिक्षणानुसार त्या डिपार्टमेंटमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एक व्यक्तीला नोकरी लावावी अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि आमचं आंदोलन असं सुरू राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं सुरू राहणार। हक्काची नाही कुणाच्या बापाची, अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। अरे कोण म्हणता देत नाही त्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही त्याशिवाय राहत नाही। अरे शेतकरी आंदोलन करणाऱ्याच्या